आम्हाला गोकुळगाव किंवा इथं पैसे दिले तर असं आमचं म्हणणं आहे, जरा एकदा गाडगे साहेबांनी एकदा संधी द्यावी, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही पैसे गावात आलोय. प्रचार आता सध्या म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. चिन्ह आपली तुतारी आहे. हा, मी पण तुतारी वाजते आणि ही कंटिन्यू वाजली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. जनते जनावरांसाठी आपली तुतारी वाजलीच पाहिजे. आपण जयकुमार गोरेसाठी आपण 15 वर्ष केलं का, आम्ही पण केलं. एकदा ह्या माणसासाठी आपण करूया काम, असं माझं म्हणणं आहे. आता मी आता इथं आलोय इथं पैशी गावामध्ये, त्यांचं गाव इथंच आहे. इथं सातारमध्ये राहतात, तिथं त्यांचं आहे शेतीवाडी इकडे तिकडं. पण आमचं म्हणणं आहे, एकदा एकदा संधी त्यांना द्यावी असं माझं म्हणणं आहे. का मग संधी द्यावी? का म्हणजे असं काय एकदा सारखं एकदा भाकरी चटणी भाकरी किंवा आपण घरचं जेवण खाल्लं तर एक दिवस तर आपण धाब्यावर जेवायला जातो, बरोबर आहे. असं माझं म्हणणं आहे की एक दिवस सारखं जर आपण जयकुमार गोरेला मतदान केलं तर एक दिवस गाडगे साहेबांनी जर काय वाईट आहे असं माझं म्हणणं आहे. तो काय असा काय गुंडगिरीचा माणूस नाही किंवा काय नाही, तो सामान्य माणूस आहे असं माझं म्हणणं आहे. काय विकास कामाच्या दृष्टीने काय आता कसं आहे, तो माणूस आता गाडगे साहेब आहेत ना, ते आता होणार की विकास तिकडे पुढे होणार. ह्याच्या अगोदर झाला जयभावचा बाजार विकास होतो इकडे तिकडे, ह्याच्या अगोदर झाला, तिथनं पुढे पण होईल असं आमचं म्हणणं आहे. जिल्हा बँक संचालक आहेत. हा, आहेत. काय काय कामं केली संचालक? केली इकडे तिकडे आमची जरा कर्ज होतं इकडे तिकडे जरा माफी वगैरे केली त्यांनी आमच्यासाठी केलं केलं असं आम्ही पण कारखान्यातनं आम्ही इथं आलो प्रचारासाठी. त्यांनी केलंय ते यासाठी आम्ही येतोय. आमचं गाव सूर्यजीवाडी, आम्ही येतोय गोकुळगाव किंवा पैसे प्रचारासाठी. आता ही भोंगे दिलेत म्हणजे आम्ही काय येड आहे का? त्या माणसाने केल्याशिवाय आम्ही काय येत नाही इथं. तुम्ही मग तुमचं गाव तुम्ही सातेवाडी सांगताय? सातेवाडी नाही, सूर्यजीवाडी. मग तिकडे कसा प्रचार चालू आहे? एक नंबर आहे, तुतारीच वाजणार. तुम्ही याच भागात काय येताय नक्की? आम्हाला वाटून दिले साहेबांनी वाटून दिले. आमच्या गावात आम्ही करू शकत नाही ना प्रचार. तुम्ही कर्मचारी आहे का त्यांचे? हा, कर्मचारी 100%. आमचं तुतारी कर्मचारी आहे तुम्ही. कारखान्यात युवकांसाठी काय रोजगार संधी? रोजगारांसाठी आपल्याला भरपूर दिले. आपल्याला वेळेच्या वेळ पगार देतात, काय करतात किंवा काय असेल ती संधी देतात. एखादं हे असेल ना, नवीन कामगार घ्यायचा असेल ते एका मिनिटात घेतात, काय अडचण येत नाही. आता काय परिस्थिती असेल? 100% तर आमचं मतदान तुतारीला वाढणार. खटाव तालुक्याची अस्मिता म्हणून प्रभाकर गाडगे साहेबांकडे बघितलं जातंय. ते पण आहेत की आपल्या पाठीशीच आहेत. प्रभाकर गाडगे किंवा देशमुख साहेब सगळे आपल्या पाठीशीच आहेत. त्याचा विषय होती. काय चित्र असेल आता सांगता येत नाही. होणार ते आमचं मतदान फक्त तुतारी होणार. दोघात पारड जड कुणाच वाटतं? दोघात पारड आमचं तर वाटतंय ह्यांनाच, तुतारी. आम्ही तुतारीच वाजवणार. खासदार केलं तुतारी वाजवली, जशी आपण आमदार केलं पण तुतारीच वाजवणार असं माझं म्हणणं आहे. आणि वाजवणार म्हणजे वाजवणार.